आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील नागरी समस्या सोडवण्यासाठी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी पुढाकार घेतला. कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा होण्याआधीच कर्जत शहर बचाव समितीने ही सभा गाजवली. कर्जत शहर बचाव समितीने आज तातडीने कर्जत शहरातील समस्यांबाबत कर्जत नगर परिषदेला निवेदन दिले आणि सभागृहात विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. या चर्चेचे विशेष म्हणजे कर्जत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यासह नगराध्यक्षा पुष्पताई दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण तसेच नगरसेवक नगरसेविका यावेळी उपस्थित होते. कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी यावेळी सभागृहात निवेदनातील प्रमुख मागण्यांचा पाढाच वाचला. गेल्या 6 महिन्यापूर्वी दिलेल्या निवेदनातील समस्या सोडवण्यात कर्जत नगर परिषदेला कसे अपयश आले आहे याची सविस्तर मांडणी यावेळी त्यांनी केली. येत्या 1 महिन्यात जर या समस्या सुटल्या नाहीत तर कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी पुढाकार घेऊन मुख्याधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक नगरसेविका यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. येत्या महिन्याभरात निवेदनातील महत्त्वाचे प्रश्न सोडवले जातील असे देखील त्यांनी यावेळी आश्वासन दिले. शहर बचाव समितीच्या वतीने शहरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी प्रशासनातील अधिकारी वर्गाला चांगलाच जाब विचारला. याला दादाने आम्हाला पत्रक दिल्यानंतर सुद्धा भाऊनी आम्ही ठरवलं की नगरपालिकेत यावं, आपल्याशी चर्चा करावी. 50 विषयामध्ये मी एक विषयाची प्रत्येकाचं गांभीर्य बघितलं. पाण्याचा विषय तर वेगळा विषय आहे. पार्किंगची जी समस्या आहे ही कर्जतकरांची सर्वात मोठी समस्या आहे. एका काकांनी कर्जत नगरपालिकेचा जो विषय सांगितला तर आम्ही त्याच्या आधी याच्या इथं बसलो सुद्धा भाऊ आणि मी विषय तेव्हाच काढला. ती नगरपालिकेची जुनी इमारत आहे ती आता कर्जत नगरपालिकेच्या नावावर झालेली आहे. आपण तिथं पार्किंगचा कायमस्वरूपी मुद्दा काढू. तिथं आपल्याकडे पैसे नसतील तर BOT तर्फे ते देऊन टाका. कर्जतचं सर्वात मूळ नाक कर्जतची नगरपालिकाची ती जुनी होती आणि तिथं आज बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला जे काका मगाशी बोलले ते खरी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या मनाला वाटतं की माझी नगरपालिका आज अशी कर्जतच्या मुख्य ठिकाणची पेटलेली जागा आहे तर तिथं पार्किंगची एक व्यवस्था मिळेल. दुसऱ्या काकांनी एक विषय पार्किंगमध्ये सांगितला की तो 712 यांच्या नावावर केला आहे का, तर तिथं सर्वात मोठी पार्किंगची अशी समस्या आहे की प्रत्येकाला गाडी रात्री लावायची होती. तर ती शनी मंदिरची जागा आहे, त्याच्याकडे शनी मंदिरच्या खालच्या साईडला फार मोठी जागा आहे जी नगरपालिकेची आहे. जर तुम्ही ती जागा घेतली आणि कायमस्वरूपी या लोकांना सांगितलं की इथं पार्किंग तुम्ही करा तर तो कर्जतचा मोकळा मार्ग शेवटी राहणारे लोक तिथलीच आहेत, त्यांना तो एरिया जवळ पडेल. आणि त्या जे हातगाड्या आहेत 145 हातगाड्यांमधले कर्जत नगरपालिकेच्या अधिनियमानुसार यांना कुणालाही दुसऱ्याला गाडी द्यायचा अधिकारच नाही. यांनी काय केलंय, स्वतःची गाडी, आज तुम्ही एक काम करा, उद्यापासून अजंता गाड्या 145 जणांची नावं त्या हातगाडीवर लावा म्हणून सगळ्या गाड्या बंद होतील. कारण 145 गाडी मालकच नाही आहेत, या सगळ्यांनी लोकांना चालवायला गेलेले आहेत आणि त्या मालकाचं तुम्ही नाव बघितलं ना तर ते करोडपती आहेत. प्रथम दर्शनी त्यांची नाव वाचली, तुम्ही त्या हातगाडीवर त्याचं नाव लिहा आणि नियम घ्या. कर्जत नगरपालिकेच्या हातगाडीवरती नाव लिहा का नितीन सावंतची गाडी हातगाडी आहे म्हणून लावतील का बघा. आणि हा नियम आहे, हा नियम आहे कर्जत नगरपालिकेच्या ज्या 145 मध्ये तुम्हाला 50 गाड्या पण राहणार नाही पुढच्या 1 महिन्यात. आणि P1 P2 पार्किंग त्या ठिकाणी चालू करा जेणेकरून कायमस्वरूपी मार्ग मोकळा होईल. कारण कर्जतची समीचा P1 P2 पार्किंग संपेल. एक दिवस या ठिकाणच्या लोकांना पार्किंगला जाऊ दे, एक दिवस या ठिकाणी लोकांना पार्किंग होते. पुण्याला सांगितलं टॉयलेटचा एवढी मोठी जागा आहे. आता कर्जत तालुक्याच्या माणसात प्रांत ऑफिस असेल, तहसीलदार ऑफिस, तलाठी ऑफिस, कोर्ट ऑफिस तिथे येतं. चांगल्या सुविधा त्या ठिकाणी टॉयलेट आणून बांधू शकतो. फार याच्यातले जे विषय आहेत, पाणी पुरवठ्याचा विषय, पार्किंगचा विषय आहे, हेच जनतेचे विषय आहेत. हातगाडीचा विषय तुम्ही साहेब पाहायला कायमस्वरूपी तोडगा निघेल. आणि तिथं रिक्षा स्टँड बोलवू शकता, तिथं रिक्षा स्टँड तयार करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण ते करू. आणि माझं तुम्हाला संघर्ष समिती सगळ्यात आपल्या कर्जकरांना विनंती आहे, मी असेल, सुधाभाऊ असेल,
सगळेच आपण राजेश दादा असेल, नगराध्यक्ष आहेत, आपण एक 10-15 लोकांची एक समिती तयार करू, दर महिन्याला ठिकाणी बसू. साहेब माझा दावा आहे म्हणजे एक महिना पण 15 दिवस सगळे मुद्दे पण त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांची एकच मानसिकता पॉझिटिव्ह मानसिकता ठिकाणी गेलो पाहिजे. मोरे साहेब, आपण सर्वांनी बघितलं कर्जत नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून 8 महिने झालेले आहेत. 8 महिन्यामध्ये ज्या स्पीडने काम व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, हे सुद्धा शिवसेना तितकंच खरं आहे. परंतु आपल्या नगर परिषदेला काही सुद्धा मर्यादा आहे. आपल्या व्यासपीठावर माजी नगरपरिषद जोशीने सुद्धा म्हटलेले आहेत, त्यांनी सुद्धा 5 वर्ष या नगरपालिकेचा कारभार पाहिलेला आहे. राजेश भाऊनी 5 वर्ष पाहिलेला आहे. काही गोष्टींची मर्यादा नक्कीच आहे. नितीन दादांचा मोठा अनुभव आहे. नितीन दादाची आज भूमिका वेगळी असणार ना, माझी बरोबर आहे ना, तर आम्ही आता समन्वय घेतो म्हणजे. तर आपण जेव्हा ही मर्यादा जर पाहिली तर मर्यादेमध्ये अनेक विषय तुम्ही जे मांडले ते शिवसाहेब मार्गी लागणं आवश्यक होतं. त्यामध्ये जे छोटे मोठे विषय आहेत, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल आणि यांचे बहुतेक असे मोठे विषय आहेत. आपण अशी जबाबदारी झटकून चालणार नाही. आपल्याला शासनाकडे आपण काय पाठपुरावा केला आहे याची सुद्धा त्याची निश्चित मागणी आहे. आपण जर त्यांनी जो आपल्याला प्रश्न विचारला असता तर आपला पुढच्या ट्रॅफिकचा पुढचा प्लॅन काय आहे, तर तुम्ही सांगितलं असतं किंवा आम्ही शासनाकडे अशी मागणी केली, ते उड्डाण होणं गरजेचं आहे, त्याचा विषय तुम्ही संपला असता. त्यातले 35 प्रश्न असे आहेत तिथून दादा, तर तुम्ही संपवले असते. आपल्याला फक्त मागणी करायची आहे. तुम्ही पाठपुरावा काय केला, तरी तुम्हाला काय विचारलं प्लॅनिंग काय, तर आपल्याकडे प्लॅनिंग आता पाहिजे तर 0 प्लॅनिंग आहे. तर असं करून आपल्याला चालणार नाही. आपले जे महत्वाचे विषय आहेत, मी आणि नितीन दादा, राजेश भाऊ, सर्व प्रमुख मंडळी असतील, मी आमच्या नगरपरिषदेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने शब्द देतो, जे बाकी छोटे विषय आहेत त्यांनी 1 महिन्याचा टायमिंग घेतला आहे. तर त्याच्या आधीच जशी मार्गी लागतील, त्यामध्ये कर्जतचा पेस्ट कंट्रोल असेल, कर्जतचा पाणी पुरवठा असेल, कर्जतचा ट्रॅफिकचा विषय असेल, जे नगरपालिकेकडून सहज शक्य आहे ते आम्ही नक्कीच आधी कमी दिवसामध्ये मार्गी लावू. आणि आपण अनेक नेतृत्वातील सर्व तुमच्या समितीचे मेंबर आहेत, ते मला रोज माझ्याशी व्हॉट्सअपवर ह्याच्यावर बोलत असतात. ते आम्हाला सांगतायत तर भाऊ, तेव्हा तुम्ही आमच्याकडे आला होता, आम्हाला तुम्ही मोठे मोठे शब्द दिले आणि ते खरं आहे. आता सगळे 7 वाजता उठून माझ्या घरी येतात, ते सगळं खरं आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या गोष्टीचं गांभीर्याने शिवसाहेब काम करणं गरजेचं आहे. परंतु एकटी नगर परिषद हे काम करणार नाही, तर तुमची बचाव समिती खूप महत्वाची आहे. कुठलेही काम करत असताना आपल्याला कोणतरी विरोधी पक्षनेत्याची गरज असते. तर आपण विरोधी पक्षनेते नाही आहेत, पण तुम्ही आपले यांचे शुभचिंतक हितचिंतक आहात म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला सावध करतायत. पुढच्या येणाऱ्या निवडणुका यांच्या प्रश्नावर अवलंबून आहेत. यांचे प्रश्न आपण व्यवस्थित सोडवले, स्थानिकांचे प्रश्न आपण व्यवस्थित सोडवले, तर आपल्याला बाकी कुठल्या गोष्टीमध्ये अडचण येणार नाही. तर आपण काम करत नाही असं मी म्हणणार नाही, आपलं काम चांगलं सुरू आहे. परंतु जे आवश्यक काम आहे, आता कर्जतमध्ये कमीत कमी या पावसाळ्यामध्ये 4 वेळा तिथं पेस्ट कंट्रोल होणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष आहे. पाणी पुरवठ्यावाल्यांनी जे उत्तरं दिली ती काही लोकांना समाधानकारक आहेत अशी उत्तरं नव्हती. आणि आपल्याला त्यांनी जे प्रश्न विचारले वकील साहेबांनी, स्वतः वकील असल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अडवतील. त्यामुळं आपण सुद्धा काय प्रस्तावित केलेत, काय प्रस्ताव केलेत या सुद्धा गोष्टीची आपल्याला गरज आहे. आपल्या कर्जतला काही गोष्ट आवश्यक आहे. आपल्याकडे तुमच्या कर्जत शेत फंडा, तुमच्या नगरपालिका शेत फंडामधून असेल, विकास शुल्कामधून असेल, आपण काय काय कामं करू शकतो. ही कामं सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गी लावणं गरजेचं आहे. आणि जी दोषी आहे तुम्ही सगळ्यांनी एक 5 जणांची कमिटी, नगरपालिका सुद्धा 5 जणांची कमिटी करावी आणि यांच्यातले 3-4 लोक घेऊन आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर असणारच आहे. एक कमिटी करून 2 महिन्यात 3 महिन्यात एक मिटिंग घेऊन आपल्याला कसे विषय मार्गी लावता येतील यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करावं अशी मी आपल्या दोघांना विनंती करेन. प्रशासकीय कारकिर्दीनंतर आपण फेब्रुवारीमध्ये निवेदन दिलेलं आणि फेब्रुवारीच्या निवेदनानंतर आम्हाला कुठेतरी अशी एक आशा निर्माण झालेली का जी नव्याने निवडून आलेले जे नगरसेवक आहेत किंवा त्यांची जी बॉडी आहे ही
बचाव समितीने सातत्याने जे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावर कुठल्या तरी प्रकारची दखल घेतील. परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही. एप्रिलमध्ये त्यांची जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये 59 विषय जर पाहिले तर गटार दुरुस्ती, झाकणं दुरुस्ती, झाकणे बदलणे, तेच शौचालय दुरुस्त करणं, शेड दुरुस्त करणं, पत्रे टाकणं, असे 59 विषय, त्याच्या पलीकडे दुसरे विषयच नाही. म्हणजे जे सर्वसामान्यांच्या निगडत पब्लिक रिलेटेड जे इश्यू आहेत, जे व्यापक स्वरूपाचे आहेत, असा एकही विषय त्या मिटिंगच्या अजेंड्यामध्ये नव्हता. आणि शेवटी 8 महिने लोकांनी या गोष्टी सहन केल्या आणि सातत्याने बचाव समितीच्या ग्रुपवर हा सर्व चर्चा सुरू होती आणि तातडीनं आजची बैठक आयोजित केलेली. आजच्या बैठकीचा विशेष तुम्ही पाहिला असेल तर आजच्या बैठकीला सन्माननीय मुख्याधिकारी, प्रत्येक विभागाचे त्यांचे प्रमुख आणि सर्व कर्मचारी, नंतर नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक हे सुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित होते. आणि विशेष करून का आपण पाहिलं असेल का आज कर्जतमध्ये जानेवारीला ज्यांची सत्ता आलेली आणि ज्यांच्या माध्यमातून ते सुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित होते. सुधाकर भाऊ घारे असतील, नितीनदादा सावंत असतील, हे सुद्धा आज जनतेमध्ये तिथे बसलेले होते. आणि मग लोकांच्या चर्चा ऐकल्यानंतर या सर्व बॉडीनी आणि त्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे का आम्ही जे कर्जत शहर बचाव समितीने जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही 50 प्रश्न हे गेले 2 वर्षापासून मांडतोय आणि 2 वर्षापासून आम्ही आता अजिबात थांबणार नाही आहे. 1 महिन्यामध्ये जर हे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत. अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे. हे निवेदन आम्ही सर्व नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, CO असतील, नगरसेवक असतील आणि सर्व सन्मान्य ते कर्मचारी असतील, या सर्वांना आम्ही दिलेलं आहे. प्रत्येकाने याच्यावर आता अभ्यास करा आणि आमचे प्रश्न सोडवा. जर 1 महिन्यामध्ये प्रश्न सोडवले नाहीत तर कर्जत शहर बचाव समिती आंदोलन जाहीर करेल, अशा प्रकारचा इशारा आज दिलेला आहे. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.